हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. सो आजची आपली रेसिपी आहे संडे स्पेशल. तर बऱ्याच जणांच्या घरी संडे म्हटला की नॉनव्हेजचा बेत असतोच. सो आज आपण बनवणार आहे चिकन रस्सा. सो आपण रेसिपीला स्टार्ट करू. इथे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये मी इथे 2 टेबलस्पून ऑइल ॲड केलं आहे. त्याच्यानंतर मी लगेच साईडलाच पाणी गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला भाजीला गरम पाणी लागेल. इथे कुकरमध्ये मी 2 तेजपान, एक छोटा दालचिनीचा तुकडा, दगडफूल, लवंग, मिरी, जिरे हे सगळे जे खडे मसाले आहेत ना, सगळे मी इथे ॲड केले. तुम्ही पण नक्की ही भाजी एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी. इथं साईडला मी पाणी ठेवलं आहे. ते सगळे खडे मसाले ऑइलमध्ये मी ॲड केले. त्यानंतर इथे एक छोटा कट केलेला कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. चांगला गोल्डन ब्राऊन होस तर आपल्याला इथे कांदा परतायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी एक पेस्ट केली आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण, आलं हे मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेतलं आहे आणि ते आपल्याला आता कुकरमध्ये ॲड करायचं आहे. इथे चवीनुसार मीठ टाका. हे सगळं मिश्रण तेलात एकदम छान फ्राय होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 ते 3 पानाने चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. हे आता कुकरमध्ये टाकून आपल्याला छान मिक्स करायचं आहे. इथे तुम्ही मिरची वाढवू पण शकता. तुम्हाला कुठपत तिखट पाहिजे. तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मसाला पण वापरू शकता. इथे हा पिवळा रस्सा माझ्या मुलीला आवडतो, त्यामुळे मी इथे हिरवी मिरची टाकली आहे आणि 2च मिरच्या घेतल्या आहे मी. ती जास्त तिखट खात नाही त्यामुळे. आता इथे चिकन बुडवस्तर आपल्याला पाणी टाकायचं आहे. गरम पाणीच टाकलं आहे मी इथे. छान मिक्स होऊ द्यायचं. आता वरतून फ्रेश कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आणि एकदा की ह्या रस्स्याला उकळ आली की मग कुकर लावून घ्यायचा आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. जोपर्यंत इथं आपलं चिकन शिजतं आहे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारची मी नवीन नवीन ज्या रेसिपी बनवेल त्याचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येत जातील. सो नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. त्यानंतर इथे मी एक कढई घेतली आहे. कढईत ऑइल टाकलं आहे गरम करायला आणि त्यात देखील मी थोडे खडे मसाले ॲड करते आहे. जे खडे मसाले आपण सुरुवातीला कुकरमध्ये ॲड केले होते तेच मी इथे कढईत पण ॲड करते. सो इथे मी एक पेस्ट तयार केली आहे. इथे मी भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, थोडासा अर्धा टोमॅटो हे सगळं मी एकत्र दळून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे धने आणि डाळ्या पण ॲड केल्या आहेत. यांची सगळ्यांची एक पेस्ट तयार करायची. गरज पडल्यास त्याच्यात थोडंसं पाणी पण ॲड करा. सो आपला हा मसाला चांगला परतला आहे. मध्ये मध्ये असा हलवत राहायचा म्हणजे तो कढईला चिकटणार नाही. सो इथं आपला मसाला फ्राय झाल्यानंतर इथे मी स्पायसेस ॲड केले आहे. पाव चमचा हळद, 2.5 चमचा काळा मसाला ॲड केला आहे. मग अर्धा चमचा धने पावडर. इथे मी 1.5 चमचा सुहाना चिकन मसाला ॲड केला आहे आणि हा एक कोल्हापुरी तरी मसाला आहे. याच्याने तो जास्त तिखट नसतो पण याच्याने भाजीला तरी फार छान येते. भाजीचा रंग पण एकदम छान दिसतो. तो ऑप्शनल आहे. तो टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो. सो इथे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करायचे. मग इथे आपले जे चिकन शिजलं आहे ते त्या मसाल्यांमध्ये ॲड करायचं आणि छान मिक्स करायचं. म्हणजे जे मसाले आहेत ते आपल्या चिकनला छान लागतील. चिकनला छान चिकटतील ते मसाले. सो इथे कुकरमध्ये उरलेलं पाणी सगळं भाजीला ॲड करायचं आहे आणि तुम्हाला अजून पाणी ॲड करायचं असल्यास ॲड करू शकता तुम्ही. फक्त ते थोडंसं गरम करून टाकायचं, म्हणजे गरम पाणी ॲड करायचं. बघू शकता भाजी आपली अगदी छान दिसते आहे. आता भाजीला उकळायला स्टार्ट होते. आपली भाजी आता इथे उकळायला लागली आहे.
सो एव्हरी संडे आमच्या घरी नॉनव्हेज असतंच. सो अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे आपली भाजी एकदम छान उकळायला लागली आहे. भाजीचा कलर देखील एकदम छान दिसतो आहे, तुम्ही बघू शकता. आणि जस्ट आपल्याला गॅस बंद करायच्या 5 ते 7 मिनटं आधी आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. मीठ सुरुवातीलाच ॲड करायचं नाही. आणि मीठ टाकल्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि अजून 5 ते 7 मिनटं भाजी उकळू द्यायची. आता जोपर्यंत ही भाजी उकळते तोपर्यंत आपण इकडे भाकरी करायला घेऊ. आता काळ्या रस्स्याची भाजी म्हटल्यावर भाकरी असतातच. सो इथे मी पटकन भाकरी पण बनवून घेते. होऊ शकते इथे माझी भाकर पण रेडी झाली आहे. चिकन किंवा मटनची भाजी म्हटली तर ती भाकरीसोबत अगदी छान लागते. भाजी, भाकर आणि भात हे एकदम छान आहे. सो नक्की ट्राय करा अशी रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. इथे माझी भाकर पण रेडी झाली आहे आणि आपली भाजी देखील इथे रेडी झाली आहे. सो आता भाजी एकदम छान उकळती आहे. आपण आता इथे छान कोथिंबीर कट करून टाकून देऊ. इथे आपली भाजी रेडी आहे. तुम्ही सर्व करा. बघा किती छान दिसत आहे. अँड थँक्स फॉर वॉचिंग.